गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय का रे? येस मॅम. ओके. आवाज ब्रेक वगैरे होत असेल तर तुम्ही सांगत चला. ठीक आहे. बघा, आपण मंडेच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन आणि त्याच्या लेवल्स. टेल मी द व्हॉट इज मिनिंग ऑफ द बायोडायव्हर्सिटी. येस, फास्ट. What is meaning of the biodiversity? Roll number 32. 32. Yes, ma'am. What is meaning of biodiversity? Biodiversity is a variation of living organisms. For example? Like plant, animal, varieties of plant and animal life in word. एवढंच आहे का बायोडायव्हर्सिटी म्हणजे? Ma'am, the variety of plant and animal life in a word or in a particular habitat. A high level which usually considered to be important. It's called biodiversity. Desert foresting, Next, rule number 33. Yes, ma'am. Levels of the biodiversity. मॅम मी बायोडायव्हर्सिटी पूर्ण एक्सप्लेन करू का? I am asking to levels of the biodiversity. Genetic diversity, species diversity, and ecosystem diversity. These are the three levels of biodiversity. Okay. ठीक आहे. सांगा आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? एक्सप्लेन करताय ना? Yes, ma'am. Biodiversity is all the different kinds of life you will find in the one area. The variety of animals, plants, fungi, and even microorganisms like bacteria that make up our natural world. Okay. All of you got this? What is meaning of the biodiversity? समजलं का सगळ्यांना? बायोडायव्हर्सिटी आणि त्याच्या लेवल्स कोणत्या आहेत? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे व्हॅल्यू अँड लॉस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. जी बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याची व्हॅल्यू आणि लॉस म्हणजे त्या बायोडायव्हर्सिटीला जी काही व्हॅल्यू प्रेझेंट आहे आणि जो काही लॉस होतोय बायोडायव्हर्सिटीचा तर ते इथे ह्या पॉइंट मध्ये कव्हर केलेलं आहे. तर बघा, व्हॅल्यू आणि लॉस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. Definition and estimation of the value of biodiversity is not easy. The value of biodiversity is classified into two types. दोन types मध्ये classified झालेला आहे. First one direct value and next one is the indirect value. ठीक आहे. डायरेक्ट व्हॅल्यू मध्ये सिम्पली दोन टाइप्स दिलेले आहेत इथे मी.
याच्या अजून व्हेरिएशन आहेत किंवा वेगवेगळे टाइप्स आहेत. तर डायरेक्ट value of the biodiversity is had included in two types like as the consumptive use value and productive use value. ठीक आहे. कंझम्पटिव्ह यूज व्हॅल्यू मध्ये काय दिलेलं आहे की जे काही प्लांट्स असतील त्याच्यापासून जे मिळणारे फ्रुट्स असतील म्हणजे जे आपल्याला इकोसिस्टीम मधून जे फ्रीली अवेलेबल म्हणजे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याच्यामधून फ्रीली अवेलेबल असणारे जे प्रोडक्ट आहेत तर त्या प्रोडक्टचा आपण यूज करतो म्हणजे काय करतो कन्झ्युम करतो किंवा कन्झ्युम करत असतो ते प्रोडक्ट लाईक एज आपल्याला नॅचरल मधून काय काय मिळतं तर एक आहे की आपल्याला फूड हे आपल्याला नॅचरली अवेलेबल होतं प्लांट पासून वेगवेगळे फ्रुट्स आपल्याला मिळत असतात तसंच आपल्याला शेतामधले जे पिकं असतात त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे अन्नपदार्थ मिळत असतात ठीक आहे म्हणजे आपण काय करत असतो कन्झ्युम करत असतो ठीक आहे मग त्याची व्हॅल्यू म्हणजे कन्झम्पटिव्ह यूज ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय आहे जे काही नॅचरली रिसोर्सेस आहेत किंवा त्याच्यापासून मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते आपण डायरेक्टली यूज करत असतो तर ते यूज करत असताना आपण काय केलं पाहिजे की त्याची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच यूज केलं पाहिजे ठीक आहे जसं की मरीन मध्ये काय येतं तर फिश असेल फिश जेवढे पाहिजे तेवढेच आपण खायला घेतले पाहिजेत किंवा काही वेळेस असं होतं की जे मरीन इकोसिस्टीमच्या रिलेटेड वर्कर जे आहेत ते काय करतात जास्त प्रमाणामध्ये असे मच्छी किंवा ते मासे घेत असतात आणि त्याचं एकदा डेट झाल्यानंतर ते मासे जर लोकांनी घेतले तर ठीक अदरवाईज ते काय होतात खराब होतात म्हणजे असं बेस्ट होऊ नये किंवा ह्याची जी व्हॅल्यू आहे हे बेस्ट मध्ये जाऊ नये त्यालाच आपण कन्झम्पटिव्ह यूज व्हॅल्यू असं म्हणतो आणि हा बायोडायव्हर्सिटीचा एक लॉस आणि व्हॅल्यूचा टाइप आहे जसं की डायरेक्ट व्हॅल्यू मध्ये हा टाइप दिलेला आहे बिकॉज आपण हे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा हे जे आपल्याला मिळणारे अन्न आहे ते आपण इझिली डायरेक्टली आपण काय करत असतो कन्झ्युम करत असतो ठीक आहे आता याच्यामध्ये कन्झम्पटिव्ह व्हॅल्यू सेल्डम अपेअर इन द नॅशनल इन्कम अकाउंट बट कुड बी इझिली इन्क्लूड इन मेजर्स सच एज जीडीपी आता जीडीपी हा काय आहे किंवा जीडीपी म्हणजे काय आहे तर आपल्याला जर आपला आता बघा की आपला जो काही आर्थिक अर्थव्यवस्था आहे तर त्याच्यानुसार आपला जीडीपी काय झालेला आहे तर घसरलेला आहे बिकॉज आपली जी अर्थव्यवस्था आहे ते कोरोना काळामध्ये पूर्ण स्टॉप झालेले आहे किंवा जी देवाणघेवाण असते ते पूर्ण स्टॉप झालेले आहे आर्थिक स्थिती स्टॉप झालेली आहे तर ह्याचा परिणाम आपल्या जे काही आपला आर्थिक बाजू आहे आपल्या देशाची किंवा आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये बोललं तरी चालेल की जे काही आर्थिक बाजू आहे तिथे कुठेतरी कमी जास्त किंवा प्रोडक्टची काय म्हणतात प्राइस वाढणं किंवा ते प्रोडक्ट आहे ते कमी अवेलेबल होणं तर अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे आपला जो काही क्रॉस होतोय किंवा जे काही आपल्याला पैसे मिळतात तर तिथे कुठेतरी घसरण आलेले आहे किंवा कमी प्रमाणात झालेला आहे तर हा इथे उल्लेख केलेला आहे बिकॉज जे आपल्याला नॅचरली अवेलेबल असतात प्रोडक्ट तर ते प्रोडक्ट जास्त प्रमाणात कन्झ्युम होत आहेत की नाही होत आहेत किंवा त्याचा यूज केला जातोय की नाही केला जातोय तर अशा गोष्टी ज्या आहेत किंवा असे जे प्रोडक्ट आहेत तर त्याच्या रिलेटेड जर समजा त्याचा जास्त प्रमाणात खप झाला किंवा यूज झाला किंवा ते बाजारामध्ये विकले गेले तर आपला जीडीपी काय होत जातो म्हणजे आपली आर्थिक व्यवस्था काय होत जाते तर जी काही त्याची लेवल असेल ती अबाव होत जाते म्हणजे वरती होत जाते जर ते प्रोडक्ट असतील नॅचरली अवेलेबल असणारे किंवा इतर प्रोडक्टही असतील तर ते नाहीच बाजारामध्ये गेले किंवा खप झाला तर आपला जीडीपी काय होतो घसरत जातो ठीक आहे म्हणजे जे उलाढाल असते ते कमी होत जाते नेक्स्ट त्याच्यामधला दिलेला आहे की फॉर एक्झाम्पल दिलेले आहे की हा कन्झम्पटिव्ह यूज व्हॅल्यू रिसोर्सेस मे लीड फॉलोइंग प्रॉब्लेम जे काही हाय कन्झम्पटिव्ह यूज व्हॅल्यू आहेत किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याची खूप जास्त प्रमाणात वापर केल्यानंतर किंवा कोणते प्रॉब्लेम्स येतात तर ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ द वाईल्ड लाईफ इन डेव्हलपिंग कंट्रीज काय होतंय तर जी काही लोकसंख्या वाढलेली आहे तर त्याच्यामुळे
जे काही वाईल्ड लाईफ आहे त्यांना पण प्रॉब्लेम होत आहे आणि इव्हन पॉप्युलेशन वाढल्यामुळे आपल्या लोकांना पण प्रॉब्लेम होऊन जातो की जे काही अन्न असतं, जे काही कन्झम्पशन फूड आहे ते आपल्याला कमी पडत जातं. ठीक आहे. लॉस ऑफ ट्रॅडिशनल कंट्रोल ऑन हंटिंग, जे काही ट्रॅडिशनल कंट्रोल असतील हंटिंग वरती, जसं शिकार करत असतात तर त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. देन लॉस ऑफ वाईल्ड लाईफ पॉप्युलेशन ऑफ प्रोडक्टिव्ह लेवल्स, जे काही आपण बघितल्या लेवल्स बघितल्या इकोसिस्टीम मध्ये किंवा त्याच्यामधल्या लेवल्स मध्ये आपल्याला काय दिलं होतं, जे काही फर्स्ट प्रोड्युसर आहे तर त्याच्यामधूनच जास्त प्रमाणात अन्न नाही मिळालं तर काय होतं, जे कन्झ्युमर आहेत त्यांना कुठेतरी धोका पोहोचू शकतो किंवा ह्याचा परिणाम वाईल्ड लाईफ वरतीही होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कन्झम्पटिव्ह यूज व्हॅल्यू बेनिफिट द कम्युनिटीज क्लोजेस्ट टू द रिसोर्सेस इफ हार्वेस्टेड सस्टेनेबल अँड मॅनेज्ड इफिशियंटली. जे काही कन्झम्पटिव्ह प्रोडक्ट्स आहेत किंवा जे काही आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये ॲज वेल ॲज आपल्या ऑल वर्ल्ड मध्ये लोकांना किंवा प्राणी पक्षी त्यांना स्वतःचं अन्न भागवण्यासाठी काय गरजेचं असतं, तर त्याच्या रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स असतील किंवा जे काही अन्न असेल ते फूड असेल तर ते स्वतःचं अन्न भागवण्यासाठी काय करत असतात, असे फ्रीली अवेलेबल असणारे रिसोर्सेस किंवा फ्रीली आपल्याला जे अन्न मिळतं त्याचा यूज करत असतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू रेफर्स टू प्रोडक्ट दॅट कमर्शियली हार्वेस्टेड, म्हणजे सॉल्ड इन द मार्केट. जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहे तर ते कमर्शियली हार्वेस्टेड असतात किंवा आपण ते रेफर करतोय प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू मध्ये. इट्स व्हॅल्यू इज एस्टिमेटेड टू द प्रोडक्शन अँड रॅदर दॅन रिटेल अँड बाय ऍडिंग इन इन्फ्लेक्टेड कॉस्ट ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट. काय होतंय, प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू मध्ये काय होतंय, जे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, किती प्रमाणात अवेलेबल आहेत त्याच्यानुसार त्याची कॉस्ट काय होत जाते, हाय होत जाते किंवा जर जास्त प्रमाणात अवेलेबल असेल तर त्याची कॉस्ट कमी होते. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला फॉसिल फ्यूलच्या रिलेटेड एक्झाम्पल आहे की बऱ्यापैकी पेट्रोल डिझेलचे किंवा जे काही तेल आहेत त्याचे काय झालेलं आहे, तर अशा प्रोडक्टचे काय झालेले आहे, प्राइस वाढलेले आहेत. तर हे कशामुळे झालं, बिकॉज ते जे निर्माण होतं किंवा तयार होतं त्याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ते कुठेतरी कमी झालेलं आहे. ओके. देन आपला जी वेगवेगळ्या वस्तूच असतील लाईक एज शेतामधून निघणाऱ्या जसं आता मार्केट तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये काय झालेलं आहे, भाजीपाले वगैरे असतील तर त्यांचे दर वाढलेले आहेत बिकॉज ते कमी प्रमाणात आपल्याला अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये हे प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू मध्ये ह्या गोष्टी येतात सगळ्या, की जसं आपल्याला पुढे प्रोडक्ट मिळणार आहेत किंवा जेवढे अवेलेबल आहेत किंवा कमी प्रमाणात अवेलेबल असतील तर त्याची प्राइस काय होत जाते, हाय होत जाते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रोडक्टिव्ह यूज व्हॅल्यू इज ऑफ्टन द ओनली value of biological resources reflected in national income account and may have major impact on the national economy. आता ह्याचा परिणाम कुठे होतोय, जर आपल्याला अशा प्रकारे झालं किंवा प्राइस वाढत गेली तर आपलं काय होतंय, जे इकॉनॉमी आहे त्याच्यावरती कुठेतरी परिणाम दिसून येतात, जसं की आपली अर्थव्यवस्था ढासळली असं म्हटलं जातं. तर हे कशामुळे होतंय, तर ह्याला पूर्ण कारणीभूत हे आहे की जे काही आपल्याला प्रोडक्शन आहे किंवा जे काही प्रोडक्ट आपल्याला मिळतात फ्रीली, जसं मरीन इकोसिस्टीम असेल तर त्याच्यामधून पण आपल्याला जे मासे असतील किंवा ह्याचं पण जे काही मार्केटिंग असतं ते कुठेतरी स्टॉप होतं. देन आपलं इतर मार्केट असेल जसं भाजीपाल्याचं असेल किंवा वेगवेगळे मार्केट असतील तर ह्याच्यामुळेच काय होत जातं, अर्थव्यवस्था आपली वाढत जात असते किंवा उलाढाला आहे पैशांची ती वाढत जात असते. पण काय होतं, ज्या पण वेळेस असे प्रोडक्ट कमी प्रमाणात आपल्याला अवेलेबल असतील तर त्यावेळेस काय होत जातं, तर ते प्रोडक्टची व्हॅल्यू जी आहे ती वाढत जाते. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू आणि लॉस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी मध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा,
इनडायरेक्ट व्हॅल्यू ऑफ दी बायोडायव्हर्सिटी, कोणत्या कोणत्या इनडायरेक्ट व्हॅल्यू मध्ये काय दिलेलं आहे, तर सेम हेच आहे की इनडायरेक्ट व्हॅल्यू ऑफ दी बायोडायव्हर्सिटी मध्ये काय आहे, जीडीपी आहे, त्याच्यावरती कसा परिणाम होतोय, किंवा त्याच्यामध्ये लॉस प्रोडक्ट कमी प्रमाणात अवेलेबल झाले तर त्याचा काय परिणाम होतो हेच दिले इनडायरेक्ट व्हॅल्यू ऑफ दी बायोडायव्हर्सिटी मध्ये. इनडायरेक्ट व्हॅल्यू प्रोव्हाइड इकॉनॉमिक बेनिफिट्स विदाउट बिईंग हार्वेस्टेड अँड डू नॉट अपेअर इन अ जीडीपी. जीडीपी बरोबर अपेअर करत नाहीये इनडायरेक्ट मध्ये. However, they are crucial to the other natural product which influence the GDP. जे काही क्रुशल जे प्रोडक्ट्स असतील किंवा जे काही प्रोडक्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत, तर त्याचा परिणाम किंवा ते जे काही प्रोडक्ट्स असतील नॅचरली अवेलेबल असणारे, तर त्याचा डायरेक्टली त्या जीडीपी वरती परिणाम नाही दिसून येत. These value involves function performed by diversity which are not of any use. जे काही प्रोडक्ट्स असतील, जे काही फंक्शन्स असतील किंवा बायोडायव्हर्सिटी मधले वेगवेगळे घटक असतील, तर याचा इनडायरेक्टली यूज होतोय का, जसं इथे दिले फॉर एक्झाम्पल इकोलॉजिकल प्रोसेस. जी काही आपली इकोलॉजिकल प्रोसेस होते लाईक एज द फूड चेन असेल किंवा पॅरामिड असेल, फूड पॅरामिड्स वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये अजून ही फूडच्या रिलेटेड झालं, तर आपण अजून दुसरी इकोलॉजी सिस्टीम म्हणजे काही जी आपली अर्थव्यवस्था आहे, तर त्याच्या रिलेटेड पण काही गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये काय परिणाम होतोय का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत आहेत का. तर डायरेक्टली व्हॅल्यूज आर ऑफ्टन डिराइव्ड फ्रॉम इनडायरेक्ट व्हॅल्यू बिकॉज प्लांट अँड ॲनिमल आर द सपोर्टेड बाय द सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय देअर इन्व्हायरमेंट. याच्यामध्ये मेन घटक कोणते आहेत, तर प्लांट आणि ॲनिमल हे काय करतात, तर मेनली जे काही आपल्याला फूड्स अवेलेबल असतील तर ते प्रोव्हाइड करतात, किंवा त्यांचा सपोर्ट खूप इन्व्हायरमेंटला किंवा आपल्या ह्युमन बिईंगला होत असतो. Many classes of the plant and animal species are consumed by tribal and non-tribal communities. जे काही प्लांट्स आणि ॲनिमलच्या पीसेस असतील तर त्या कन्झ्युम काय करतात, तर ट्रिबल अँड नॉन ट्रिबल कम्युनिटीज. ठीक आहे. एक्झाम्पल कोणत्या कोणत्या आहेत, तर इकोलॉजिकल फंक्शन, फ्लूड अँड स्टॉर्म प्रोटेक्शन, वास्ट ॲसिमिलेशन, मायक्रो क्लेमेटिक फंक्शन, किंवा न्यूट्रिएंट सायकल असेल, किंवा फोटोकेमिकल्स असतील, कार्बन स्टोरेज असेल, किंवा सॉइल प्रोटेक्शन असतील, तर हे इनडायरेक्टली व्हॅल्यू मध्ये येतं. तर इनडायरेक्टली व्हॅल्यू मध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, तर त्या घटकांचा काय म्हणजे इझिली अवेलेबल होतात, त्याच्यामुळे त्याचा जीडीपी वरती जास्त परिणाम होत नाहीये, हे दिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपला 3.3 आहे, बायोडायव्हर्सिटी असिस्टंट इनिशिएटिव्ह इन इंडिया. ठीक आहे. इंडिया इज नोन फॉर दी रिच हेरिटेज ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. जे काही जैवविविधता आहे, तर ते मेनली आपल्याला इंडियामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळत असते. तर इंडिया इज द वन ऑफ दी 17 मेगा डिझर्व कंट्रीज इन द वर्ल्ड. जे काही आपल्याला वेगवेगळ्या कंट्रीज असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला इंडियामध्ये जास्त अशा बायोडायव्हर्सिटी किंवा प्रजाती असतील बघायला मिळत असतात. नेक्स्ट पार्ट बघा. With only 2.4% of the global area and 4% of the total water, India account for the 7 to 8% of the world recorded plant and animal species. काय आहे, तर आपल्या इंडियामध्ये एवढे प्लांटचे आणि ॲनिमलचे पीसेस म्हणजे प्रजाती बघायला मिळत असतात. अमाऊंट ऑफ एक्झिस्टिंग बायोटा, किती किती ॲनिमलचे पीसेस आहेत किंवा किती प्रजाती आहेत ते आपल्याला इथे दिलेलं आहे. हे सिम्पली मी माहीत असावं, किंवा ह्याचे आकडे चेंज होत असतात, तरी पण मी टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्याला नियर पर्यंत किती म्हणजे किती पर्यंत हे आकडे असतील किंवा त्या प्रजाती किती असू शकतात, त्याच्यासाठी हे टाकलेलं आहे. तर इथे वेगवेगळ्या प्राण्यांचे जे प्रजाती आहेत ते दिलेलं आहे की कोणते कोणते प्राणी असतील, बायोटा असेल, पोटिस्टा असेल, किंवा जनरल इन्व्हर्टेब्रेट, आर्थ्रोप्रॉन्स असतील, म्हणजे हे वेगवेगळे पीसेस आहेत प्लांटच्या आणि
अॅनिमलच्या. ठीक आहे, हे काही तुम्हाला एवढं विचारलं जात नाहीये की किती पीसेस असतील ह्या, बिकॉज ते नेहमी त्याचे जे आकडे असतात ते चेंज होत असतात. बिकॉज जे नंबर सेम राहतील असं नाही, ते चेंज होत जाणार. ठीक आहे. India has 4 out of the 34 global biodiversity hotspot, which is the an indicator of high degree of the endemism in India. जे काही पीसेस आहेत किंवा जे काही वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत अॅनिमलच्या असेल, प्लांटच्या असतील, तर ते आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळतात. 34 ऑल ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, तर टोटली 4 हॉटस्पॉट हे आपल्या इंडियामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडिया इज द 10th पोझिशन ऑफ द वर्ल्ड. आता त्याची पोझिशन शक्यतो चेंज झालेले असेल. 4th इन द आशिया इन टर्म ऑफ द प्लांट डायव्हर्सिटी. जे काही आपल्या प्लांट डायव्हर्सिटी मध्ये आपला इंडिया कितव्या पोझिशन वरती आहे, तर 10th पोझिशन वरती आहे. ठीक आहे. वन ऑफ द 17 मेगा डायव्हर्स कंट्रीज. इट इज होम टू 7.6% of the all mammalian and 12.6% of the all avian. म्हणजे हे जे तुम्हाला दिलेलं आहे 16 मेगा डायव्हर्स आहे, तर त्याच्यामध्ये कुठे कुठे आपले अॅनिमल्स किंवा जे काही प्लांटच्या प्लेसेस आहेत ते कुठे कुठे बघायला मिळतात, तर जास्त करून वेस्टर्न घाटमध्ये असे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे की मॅमल पीसेस किती आहेत. डायग्राम मध्ये बघा की 140 पीसेस आहेत. देन रॅप्युटिलिया पीसेस 260. देन बर्ड पीसेस 510. देन जे काही ॲम्बिप्रॉन आहेत पीसेस त्याचे किती आहेत 180. सिम्पली ते तुम्हाला ह्याचे नंबर्स दिलेले आहेत की जेणेकरून एवढ्या पीसेस किंवा एवढ्या प्रजाती त्या प्राण्यांच्या इथे अवेलेबल आहेत. 25% ऑफ द इंडियाज बायोडायव्हर्सिटी, जे काही आपलं ऑल वर्ल्ड किंवा जे काही आपल्याला अर्थ वरती बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते त्याच्यामधलं 25% आपल्या इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटी आहे. तर नेक्स्ट पार्ट बघा, समजलं का तुम्हाला? हे हा जो आहे बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इनिशिएटिव्ह इन इंडिया, हा पूर्ण तुम्हाला ह्याच्या रिलेटेड दिलेला आहे की जे काही पीसेस आहेत किंवा जे काही आपल्याला प्रजाती बघायला मिळतात, तर त्या प्रजाती किती आहेत किंवा किती प्रमाणात किंवा कशा कशाच्या प्रजाती आहेत, तर प्लांट आणि अॅनिमलच्या प्रजाती आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. हे तुम्हाला ह्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे थ्रेड्स आणि हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. असे जे काही जैवविविधता आहे तर त्याच्या रिलेटेड थ्रेड्स आणि हॉटस्पॉट कोणते आहेत, थ्रेड्स कोणते आहेत ते बघा. द मेन थ्रेड्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन असेल, डिग्रेडेशन. आपण हे थ्रेड्स म्हणजे काय आहेत की बायोडायव्हर्सिटी कमी का होते किंवा ज्या प्रजाती आहेत त्यांना धोका कसा पोहोचतो किंवा ते कमी होण्याचे कारणे काय आहेत हे दिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर फॉरेस्ट फ्रॅगमेंटेशन, डिग्रेडेशन अँड लॉस, ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ द रिसोर्स, इन्व्हेसिव्ह अलियन पीसेस, डिक्लिनिंग फॉरेस्ट रिसोर्स, क्लायमेट चेंज, डिस्ट्रॅक्शन असेल किंवा इम्पॅक्ट ऑफ द डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, इम्पॅक्ट ऑफ द पोल्युशन, श्रिंकिंग जेनेटिक डायव्हर्सिटी असेल, हॅबिटेट डिस्ट्रक्शन असेल. याच्यामध्ये बघा जे काही आपल्याला सेकंड चॅप्टर मध्ये आपण वेगवेगळे पोल्युशनच्या रिलेटेड बघितलं, तर त्याच्यातलेच बऱ्यापैकी इथे पॉइंट दिलेले आहेत की जे काही डिग्रेडेशन होते, लॉस होते, तर त्याचा पण परिणाम बायोडायव्हर्सिटी वरती होतो किंवा ओव्हर एक्सप्लॉटेशन रिसोर्स त्याचा पण परिणाम होतो. देन क्लायमेट चेंज असेल, देन डिफॉरेस्टेशन असेल, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द पोल्युशन, म्हणजे पोल्युशनचा पण इम्पॅक्ट होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी बायोडायव्हर्सिटीच्या थ्रेड्स आहेत. हॉटस्पॉट कोणते कोणते आहेत बघा. हॉटस्पॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी
4 out of 35 global biodiversity hotspot in the world represented in the India. 35 ग्लोबल बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट आहेत, तर त्याच्यामधले 4 हॉटस्पॉट हे आपल्या इंडियामध्ये आहेत. तर कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट वन इज द वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट मध्ये आपल्याला बघायला मिळतात हे हॉटस्पॉट, किंवा अशा बायोडायव्हर्सिटी ज्या ज्या प्रजाती आहेत त्या वेस्टर्न घाट मध्ये बघायला मिळतात. तर वेस्टर्न घाट मध्ये कुठं आहे, तर श्रीलंका मध्ये आहे. देन निकोबार आइसलँड असेल पार्ट ऑफ दी सुंदरलँड हॉटस्पॉट. निकोबार आइसलँड मध्ये पार्ट ऑफ दी आसाम अँड मेघालया. नॉर्थ ईस्टर्न रिलीजन ॲज पार्ट ऑफ दी इंडो बुर्मा हॉटस्पॉट. म्हणजे जे आसाम मेघालया मध्ये पण आहे हॉटस्पॉट बघायला मिळतात. देन ईस्टर्न हिमालयामध्ये पण असे हॉटस्पॉट बघायला मिळतात. म्हणजे वेस्टर्न घाट, निकोबार आइसलँड, आसाम अँड मेघालया, ईस्टर्न हिमालया, ह्या 3 पार्ट मध्ये आपल्याला, किंवा ह्या पार्ट मध्ये आपण जास्त करून बायोडायव्हर्सिटीचे जे हॉटस्पॉट आहेत ते बघायला मिळतात. म्हणजे हे 4 इनिशिएटिव्ह आहेत इन इंडिया बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ठीक आहे. Initiative have been taken by government and non-government sector for maintaining integrity of the ecosystem. जे काही इकोसिस्टीम आहे किंवा आपले इकोसिस्टीम मध्ये गव्हर्नमेंटने आणि नॉन गव्हर्नमेंटचे सेक्टर जे आहेत तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मेंटेन केलेले आहेत ह्या हॉटस्पॉटचं जे काही म्हणजे व्यवस्थित काय म्हणतात त्याच्यामध्ये त्याची रचना किंवा जो भाग आहे तर तिथे व्यवस्थित त्या हॉटस्पॉटची किंवा त्या भागाची व्यवस्थित काळजी घेतलेली असते. ठीक आहे. याच्यामध्ये काय कोणाला डाऊट आहे? समजतंय का? येस. आवाज येतोय का रे? येस मॅम. समजतंय का तुम्हाला काय चाललंय ते? हो मॅम. ठीक आहे. बघा, इकॉनॉमिक अँड इकोसिस्टम अँड बायोडायव्हर्सिटी इंडिया इनिशिएटिव्ह has involved local community in enumeration of the ecosystem service in the valuation studies in the western घाट. जी काही हॉटस्पॉट्स आहेत बायोडायव्हर्सिटीचे तर त्याचा स्टडी किंवा त्याचा इकॉनॉमिक जे काही इकोसिस्टम असेल तर हे आपण बघितलं जाते. देन जसं आपण नॅशनल पार्क म्हणतो, तुम्हाला नॅशनल पार्क माहित असतील तर नॅशनल पार्क मध्ये काय बघायला मिळतं तर वेगवेगळे झाडे असतात. तर अजून वेगवेगळ्या पार्क मध्ये असे काही प्राणी पण असू शकतात. म्हणजे जे वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे जुने प्राणी वगैरे. तर हे सगळं काय होतं तर आपल्याला हॉटस्पॉट नाही म्हणता येणार, पण त्या नॅशनल पार्क च्या सारखं हे हॉटस्पॉट असतात किंवा त्याच्या रिलेटेड हॉटस्पॉट म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट म्हणजे काय तर जे काही वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या किंवा प्लांटच्या प्रजाती आहेत ते आपल्याला त्या हॉटस्पॉट मध्ये बघायला मिळत असतात. म्हणून त्याला एक नाव दिलेलं आहे की बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ठीक आहे. म्हणजे जसे आपल्याला आता याच्यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही हैदराबाद मध्ये वगैरे त्या पार्कचं मला नाव आठवत नाहीये, पण त्या पार्क मध्ये आपल्याला असे वेगवेगळे प्राणी जे काही जुन्या काळापासून प्राणी आहेत तर ते बघायला मिळत असतात. म्हणजे तो पण एक आपला बायोडायव्हर्सिटीचाच पार्ट आहे, पण त्याला हॉटस्पॉट म्हटलं गेलं नाहीये बिकॉज त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ दी म्हणजे जे काही व्हरायटीज असतात अॅनिमलच्या किंवा प्लांटच्या ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बघायला नाहीत मिळत. ठीक आहे. तर हे जे आपल्याला वेगवेगळे भाग दिलेले आहेत की इंडियामधले त्या ठिकाणी आपल्याला असे बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट बघायला मिळत असतात. नेक्स्ट पार्ट आहे कन्झर्वेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी ऑब्जेक्ट अँड व्हेरियस लॉ. जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याचं कन्झर्वेशन कसं होतंय किंवा त्याचे ऑब्जेक्ट कोणते आहेत आणि लॉज कोणते आहेत. तर बायोडायव्हर्सिटी इज बीइंग डिप्लेक्टेड by the loss of the habitat, fragmentation of the habitat, over exploitation,
आता याच्यामध्ये थ्रेड आलेले आहेत बघा, कन्झर्वेशन ऑफ दी बायोडायव्हर्सिटी मध्ये ते का डिप्लेक्ट होतात किंवा बायोडायव्हर्सिटी मध्ये काही परिणाम येतात, तर कशामुळे येतात, तर फॉर एक्झाम्पल फ्रॅगमेंटेशन असेल, क्लायमेट चेंज असेल, पोल्युशन असेल किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन असेल, तर हे जे काही चेंजेस होतात आपल्या आजूबाजूला, तर त्याचा परिणाम इनडायरेक्टली कुठे होतोय, तर बायोडायव्हर्सिटी मध्ये होते आणि ते परिणाम झाल्यामुळे आपलं काय होते, तर पूर्ण ती जैवविविधता आहे ते कुठेतरी कमी होते. ठीक आहे. सिन्स द ह्युमन बिईंग आर एन्जॉयड ऑल द बेनिफिट फ्रॉम दी biodiversity, they should take proper care of the preservation of the biodiversity in all its form and good health for the future generation. काय आहे, ह्युमन बिईंग जे काही आपल्याला बायोडायव्हर्सिटीचे बेनिफिट्स किंवा त्याच्यापासून आता बेनिफिट्स कसे मिळतात किंवा बायोडायव्हर्सिटी पासून बेनिफिट्स आपल्याला ह्युमन बिईंगला कसे मिळतात, तर बेसिकली जे काही व्हरायटीज ऑफ दी प्लांट्स आहेत, तर त्याच्यापासून जे काही फ्रुट्स मिळत आहे किंवा आपल्याला फूड मिळत आहे, तर ते आपण व्यवस्थित आपल्या हेल्थसाठी महत्वाचं असतं. म्हणजे आपण जसं फळे खातो, वेगवेगळ्या भाज्या खातो, तर ते आपल्याला कुठून मिळते, एकतर आपल्या जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, तर त्याच्यामधूनच मिळते आणि ते आपल्या हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे किंवा आपली हेल्थ व्यवस्थित राहावी त्याच्यासाठी आपण हे खात असतो. तर आपल्याला ह्याचा बेनिफिट होतोय असा. देन बघा, ह्युमन बिईंग शुड प्रिव्हेंट द डिग्रेडेशन अँड डिस्ट्रक्शन ऑफ दी हॅबिटेट देअर फॉर मेंटेनिंग द बायोसिटी ॲज द ऑप्टिमम लेवल. जे काही लेवल असेल, तर हे पण कमी करण्यामध्ये ह्युमन बिईंगचाच हात आहे. बिकॉज याच्यामध्ये बघा की खूप मोठ्या प्रमाणात झाडे तोडले जातात किंवा फॉरेस्ट मध्ये चेंज होतात. देन झाडे तोडल्यामुळे आपलं काय होतं, तर पूर्ण क्लायमेट चेंज होऊ शकतं किंवा हवामानामध्ये बदल येऊ शकतात. किंवा हवामानामध्ये बदल आल्यामुळे काय होतं, जे आपल्याला पाऊस पडत असतो ते व्यवस्थित पडत नाहीये किंवा त्या वेळेस तेवढ्या प्रमाणात पाऊस आपल्याला पडत नाहीये. तर हे सगळे जे गोष्टी घडतात, तर त्याला मेन कारणीभूत कोण आहेत, तर हे ह्युमन बिईंग आहे. ठीक आहे. ह्युमन बिईंगमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. जर डिफॉरेस्टेशन झालं तर आपल्याला काय होईल, जे काही पाऊस पडणार आहे तो पडणार नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, तर कन्झर्वेशन ऑफ दी बायोडायव्हर्सिटी केलं. Conservation of the biodiversity is protection, implement scientific management of the biodiversity so as to maintain the threshold level and derive sustainable benefits for the present and future generation. आता पुन्हा याच्यामध्ये काय आलं बघा, जे काही आपल्याला नैसर्गिकरित्या जे काही प्रोडक्ट्स किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत, तर त्या आपण फ्युचर जनरेशनसाठी राखून ठेवल्या पाहिजेत. तर कशा राखून ठेवल्या पाहिजेत, तुम्हाला हा जो पॉइंट आहे तो मला वाटते झालेला आहे, की जे काही आपल्याला जे काही रिसोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत, तर त्याचा वापर व्यवस्थित करून फ्युचर जनरेशनसाठी आपण वापर केला पाहिजे. तर तिथे कुठेतरी काय होईल, जी काही आपली बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जे काही प्रजाती आहेत किंवा अजून याच्यामध्ये काय म्हणता येईल, प्लांट ज्या आहेत, प्लांटची तर खूप मोठ्या प्रमाणात तोड नाही झाली तर काय होईल, तर ते पुढे आपल्याला किंवा फ्युचर जनरेशनसाठी आपल्याला वापरता येईल. ठीक आहे. इन अदर वर्ड, कन्झर्वेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी इज द प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ द बायोस्फिअर बाय ह्युमन बिईंग इन सच अ वे दॅट इट गिव्स मॅक्झिमम बेनिफिट्स फॉर द प्रेझेंट जनरेशनसाठी काय आहे, तर त्याचं बेनिफिट होते. देन ऑल्सो डेव्हलप द प्रोटेक्शनल किंवा मेड्स नीड टू द फ्युचर जनरेशन. अजून काय केलं जाते, आपली गरज भागून पुढच्या जनरेशनसाठी पण आपण त्या गोष्टी राखून ठेवल्या पाहिजेत. जे काही जैवविविधता आहे किंवा जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, बायोस्फिअर आहे, तर याचा जे काही नैसर्गिकरित्या अवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा आपण कुठेतरी वापर कमी प्रमाणात केला पाहिजे किंवा जेवढा युजफुल आहे तेवढाच आपण वापर केला पाहिजे, जेणेकरून जे फ्युचर जनरेशनचे जे आहे त्याच्यासाठी आपण राखून ठेवू. ठीक आहे.
तर हे फर्स्ट अपॉन ह्युमन बिईंग पासून चालू होतं किंवा ह्युमननेच ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. तर जे काही कन्झर्वेशन होतंय, जे काही बायोडायव्हर्सिटीची म्हणजे नुकसान होतंय किंवा त्याच्या जे प्रॉब्लेम्स येतात, तर ते ह्युमन बिईंग त्याच्यासाठी खूप मोठं कारण आहे की तेच लोक जास्त प्रमाणात अ, अ, चुकीच्या गोष्टी घडतात ह्युमन बिईंग मुळे आणि त्याचमुळे काय होतंय आपलं बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन होते किंवा अशा वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत की त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी मध्ये परिणाम होत आहेत. ठीक आहे. आता मेनली ऑब्जेक्टिव्ह कोणते आहेत टू मेंटेन इसेन्शियल इकोलॉजिकल प्रोसेस अँड लाईफ सपोर्टिंग सिस्टीम. आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे जसं आपण पोल्युशन चॅप्टर मध्ये बघितलं होतं की जे काही आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे तर त्याचं लोकांना गांभीर्य राहत नाहीये. तर ते काय केलं पाहिजे तर बेसिकली त्याच्यावरती कॉस्ट आकारली पाहिजे किंवा कॉस्ट ज्यावेळेस लावलेली असते त्यावेळेस लोकांना काय होतं त्याची गांभीर्य राहतं आणि कमी प्रमाणात त्याचा वापर करत असतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे जे काही फ्रीली अवेलेबल आहे तर त्याचं आपल्याला काही भान राहत नाही. आपण किती पण वापर करत असतो. तर त्याच्यावरती जर कॉस्ट असेल तर तिथे आपण काय विचार करतो ठीक आहे बाबा माझ्या इथे पैसे जात आहेत त्याच्यामुळे मी कमी प्रमाणात यूज करेल. नेक्स्ट पार्ट किंवा मेनली कारण बघा बेसिक ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे टू प्रिझर्व द डायव्हर्सिटी ऑफ द पीसेस. जे काही पीसेस किंवा ज्या प्रजाती येत आहेत त्याच्यामध्ये पण परिणाम घडून येतात किंवा ते जे प्रजाती तयार होत आहेत तर त्यावेळेस ते खूप मोठ्या प्रमाणात तयार होत नाहीयेत. टू मेक सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ द पीसेस अँड इकोसिस्टीम. जे काही त्यांचं जीवन आहे ते सस्टेनेबल असायला पाहिजे किंवा ती काही इकोसिस्टीम आहे तिथे सस्टेनेबल असायला पाहिजे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट बघा स्ट्रॅटर्जी फॉर दी कन्झर्वेशन ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. कोणत्या स्ट्रॅटर्जीज आहेत कन्झर्वेशन करते बायोडायव्हर्सिटी. ऑल द पॉसिबल व्हरायटीज ऑफ फूड फॉरेज अँड टिम्बर प्लांट लाईव्हस्टॉक ऍग्रिकल्चर अॅनिमल अँड मायक्रोब्स शुड बी कन्झर्व. आता याच्यामध्ये स्ट्रॅटर्जीज काय आहेत तर फूड फॉरेज किंवा प्लांट जसं आतापर्यंत मी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होतोय. ऑल द इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट ऑर्गॅनिझम इन प्रोटेक्टेड एरिया शुड बी आयडेंटिफाईड अँड कन्झर्व. ऑल इकॉनॉमिकल जे म्हणजे ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. ते कन्झर्व होते की नाही हे पण आपण बघितलं पाहिजे. Then critical habitat for each species should be identified and safeguarded. जे काही क्रिटिकल हॅबिटेट आहेत each species तर ते आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे जेणेकरून आपण त्याला सेफ मध्ये ठेवू. ठीक आहे. प्रायोरिटी शुड बी गिवन टू प्रिझर्व युनिक इकोसिस्टीम. जे काही युनिक इकोसिस्टीम आहेत युनिक इकोसिस्टीम मध्ये काय तर ज्या इकोसिस्टीम पुन्हा तयार होण्यासाठी खूप टाइम लागत असतो तर अशांना खूप जपून वापरला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये काही गोष्टी परिणामकारक होऊ नयेत म्हणून आपण त्याचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. देअर शुड बी सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ द रिसोर्स. जे काही रिसोर्स आहेत ते आपण व्यवस्थित वापरले पाहिजेत किंवा सस्टेनेबल युटिलायझेशन केलं पाहिजे. देन इंटरनॅशनल ट्रेड इन वाईल्ड लाईफ शुड बी हायली रेग्युलेटेड. जे काही रेग्युलेटेड इंटरनॅशनल ट्रेड आहेत वाईल्ड लाईफचे ते व्यवस्थित ठेवले पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे. केअर शुड बी टेकन बाय द डेव्हलपमेंट रिझर्व अँड प्रोटेक्टेड एरिया. जे काही असे रिसोर्सेस आहेत तर त्याला प्रोटेक्शन केलं पाहिजे किंवा त्याच्या डेव्हलपमेंट कडे आपण जरा लक्ष दिलं पाहिजे की कुठे कुठे त्याचं डेव्हलपिंग होतंय कुठे नाही होतंय. एफर्ट शुड बी मेड टू रिड्यूस द लेवल ऑफ द पोल्युटंट इन द एन्व्हायरमेंट. जे काही एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होतंय तर असे पोल्युटंट म्हणजे घटक कोणते आहेत तर ते आपण बघितले पाहिजेत. Then public awareness should be created regarding biodiversity and its importance for the living organism. तर ह्याच्या रिलेटेड आपण काय केलं पाहिजे पब्लिक अवेअरनेस केला पाहिजे. ठीक आहे.
नेक्स्ट बघा, प्रायोरिटी शुड बी गिवन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन प्रोग्राम टू इंडिया प्रोसेस ओव्हर व्हॅल्युएबल पीसेस अँड द व्हॅल्युएबल पीसेस ओव्हर रिअर पीसेस. जे काही आपल्याला पीसेस आहेत किंवा ज्या काही प्रजाती आपण बघायला मिळतो वाईल्ड लाईफ मधल्या, तर अशा रिलेटेड प्रोग्राम्स काढले पाहिजेत किंवा त्यांना लोकांपर्यंत माहिती पोहोचवली पाहिजे की जेणेकरून त्याचा अवेअरनेस होईल. देन the habitat of migratory birds should be protected by the bilateral and multilateral agreement. जे काही हॅबिटेड बर्ड्स असतील किंवा जे काही पक्षी असतील तर त्याच्या रिलेटेड पण प्रोटेक्शन आपण आणलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. द ओव्हर एक्सप्लॉटेशन ऑफ द युजफुल प्रोडक्ट वाईल्ड लाईफ अँड शुड बी प्रिव्हेंटेड. जे काही ओव्हर एक्सप्लॉटेशन होते म्हणजे काय होतंय, तर खूप जास्त प्रमाणात जे प्रोडक्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत, युजफुल आहेत, तेवढंच प्रोडक्ट आपण यूज केलं पाहिजे. युजफुल ॲनिमल, plants and their wild relatives should be protected both their natural habitat. जे काही झूलॉजिकल असेल किंवा जे काही असे वेगवेगळे पार्क असतील तर ते जे अॅनिमल्स असतील, प्लांट्स असतील, तर त्याची आपण केअर केली पाहिजे किंवा त्यांना व्यवस्थित ठेवलं पाहिजे. देन efforts should be made setting up national park and wildlife sanctuaries to the safeguard the genetic diversity and their continuity इव्हॉल्युशन. जे काही त्या नॅशनल पार्क असतील किंवा वेगळे झूलॉजिकल बॉटनिंग असेल तर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, तर इव्हॉल्युशन कंटिन्युअसली त्याचं म्हणजे इव्हॉल्युशन होते का, म्हणजे डेव्हलपिंग होते का, किंवा त्या पार्क मध्ये काही चेंजेस होत आहेत का, किंवा त्याच्या मध्ये डेव्हलप करण्यासाठी आपण अजून काय करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. इन्व्हायरमेंटल लॉ शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड. जे काही इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड लॉज आहेत जे काही प्रोटेक्शनच्या रिलेटेड लॉज आहेत तर ते स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजे सगळ्यांनी. नेक्स्ट पार्ट इज द कन्झर्वेशन मेथड. कोणती कोणती कन्झर्वेशन मेथड आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ द कन्झर्वेशन मेथड, नेमली इन सितू अँड एक्स कन्झर्वेशन. लेट अस डिस्कस द डिफरंट कन्झर्वेशन मेथड. कोणत्या डिफरंट कन्झर्वेशन मेथड आहेत बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन मध्ये, इन सेतू आणि एक्स सेतू. तर इन सेतू मध्ये काय आहेत, तर नॅशनल पार्क असेल, सँच्युरीज असेल, बायोस्फिअर रिझर्व असेल किंवा इको सेन्सिटिव्ह झोन्स असतील. आणि याच्यामध्ये एक्स सेतू मध्ये काय आहे, तर बोटॅनिकल गार्डन, झू, जेनिक पार्क. म्हणजे हे आपल्याला बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन जे होते त्याचे टाइप्स किंवा मेथड्स दिलेले आहेत किंवा डिफरंट कन्झर्वेशन मेथड्स इथे दिलेल्या आहेत इन सितू आणि एक्स सितू. इन सितू मध्ये काय आहे, तर नॅशनल पार्क असेल, सँच्युरीज असेल किंवा बायोस्फिअर रिझर्व असेल, तर हे इन सितू मध्ये आहे. द कन्झर्वेशन ऑफ द पीसेस इन दिअर नॅचरल हॅबिटंट और नॅचरल इकोसिस्टम इज नोन ॲज इन सितू कन्झर्वेशन. नॅचरल हॅबिटेट अँड नॅचरल इकोसिस्टमलाच काय बोललं जातं, तर इन सितू conservation. In the process, the natural surrounding or ecosystem is protected and maintained so that all the constituent pieces known as conserved and benefited. जे काही प्रोसेस आहे किंवा जे काही नॅचरल सराउंडिंग और इकोसिस्टम आहे तर त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे किंवा मेंटेन ठेवलं पाहिजे. देन द फॅक्टर विच आर डिटर्मिनेंटल existing pieces and convert the eliminated by sustainable mechanism. का आहे factor which are determinant existence and minted of the म्हणजे जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याच्या रिलेटेड किंवा जे काही असे नॅशनल पार्क आहे तर ते सेफ मध्ये आपण ठेवलं पाहिजे. ठीक आहे. द डिफरंट ऍडव्हान्टेजेस ऑफ द इन सितू कन्झर्वेशन. कोणते कोणते ऍडव्हान्टेजेस आहेत इन सितू कन्झर्वेशनचे. इफ इज अ चीप अँड कन्व्हिनियंट बाय द कन्झर्वेशन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. हे ऍडव्हान्टेजेस आहेत. It offer or way to preserve large number of organisms simultaneously known or unknown to us. जे काही आपल्याला माहित आहेत किंवा माहित नाही आहेत अशा ऑर्गॅनिझम्स व्यवस्थित त्याचा
प्रिझर्व केलं पाहिजे किंवा लार्ज नंबरचे ऑर्गॅनिझम आपल्याला ते ऑफर केले पाहिजे. देन द एक्झिस्टन्स नॅचरल इकोसिस्टीम प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे काही नॅचरल इकोसिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमला राहण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंट मध्ये त्याचं जे लिव्हिंग थिंग्स आहेत ते भागवण्यासाठी ज्या इकोसिस्टीम आहेत किंवा ज्या इकोसिस्टम नॅचरली प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित किंवा त्याच्या जे कंडिशन असेल ते बेटर वेने ठेवलं पाहिजे. ठीक आहे. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? द ओनली डिसएडव्हान्टेज ऑफ इन सितू कन्झर्वेशन इज दॅट रिक्वायर लार्ज पीसेस ऑफ द अर्थ विच इज ऑफ्टन डिफिकल्ट बिकॉज ऑफ ग्रोईंग डिमांड फॉर द स्पेस. जे काही स्पेस मध्ये ग्रोईंग डिमांड येते तर त्याच्यामुळे काय होतं त्या स्पेसेसवर किंवा त्या प्रजातीवरती परिणाम होतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे. एनीबडी हॅविंग डाऊट? कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? येस. डाऊट आहे का कोणाला काय? नो मॅम. एक्स सितू कन्झर्वेशन मध्ये काय दिलंय? इन दिस अप्रोच थ्रेटेन एनिमल अँड प्लांट्स आर टेकन आउट फ्रॉम देअर नॅचरल हॅबिटेट अँड प्लेस इन द स्पेशल सिटिंग. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे काही नेचर मध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी फिरत असतात तर काही 2 मिनिटं. तर असे प्राणी काय म्हणजे आपल्या फॉरेस्ट मध्ये काय असतं तर प्राणी असेच सोडलेले असतात किंवा त्यांना असं काही हे नसतंय की त्यांनी इथेच राहावं तिथेच राहावं किंवा त्यांना असं काही जसं आता तुम्हाला इथे दाखवलं इमेज मध्ये कसं प्रोटेक्ट केलं जाते म्हणजे ते कुठेतरी प्राणी एका बंधना अडकलेले असतात तर तसं त्यांना नको असते म्हणजे त्याची आपण सिटिंग अरेंजमेंट करत असतो तर तसं प्राण्यांना न करता त्यांना व्यवस्थितरित्या किंवा असं सोडलं पाहिजे. ठीक आहे. तर एक्स सितू मध्ये कन्झर्वेशन काय दिलेलं आहे तर जे काही प्राणी असतील किंवा वनस्पती असतील तर ते आपण काय करतो त्यांना काहीतरी स्पेशल केअर करण्यासाठी किंवा त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपण असे वेगवेगळे पार्क्स वगैरे तयार करतो. तर हे कशामध्ये येते? एक्स सितू कन्झर्वेशन. जसं की झूलॉजिकल पार्क असेल, बोटॅनिकल गार्डन्स असतील, वाईल्ड लाईफ सफारी पार्क अँड जेन बँक सर्व दिस पर्पज. जे काही एक्स सितू कन्झर्वेशन मध्ये जे काही म्हणजे असे पार्क्स असतील वेगवेगळे किंवा ज्या आपण अशा वेगवेगळ्या लॅबोरेटरीज मध्ये काय करत असतो तर वेगवेगळ्या वनस्पती तयार करत असतो जसं तुम्हाला इमेज मध्ये दाखवलंय बघा त्या टाइप मध्ये. तर हे कशामध्ये येते तर एक्स सेतू मध्ये येते. देन बघा एक्स सेतू कन्झर्वेशन इन्व्हॉल्व मेंटेनन्स अँड ब्रीडिंग ऑफ दी काय दिले जे काही एक्स सेतू कन्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये काय दिले मेंटेन अँड ब्रीडिंग ऑफ दी इंडाग्रेड प्लांट्स अँड एनिमल अंडर पार्शली और फुली कंट्रोल कंडिशन इन द पॅसिफिक एरिया. जे काही पॅसिफिक एरिया आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती कंट्रोल हवं किंवा त्याचा आपण त्याला सेफ मध्ये ठेवू याच्यासाठी आपण असे पार्क वगैरे अवेलेबल करत असतो. गार्डन्स असतील देन नर्सरीज असतील ज्या वनस्पती तयार करण्यासाठी आपण बघत असतो की नर्सरीमध्ये काय केलं जातं वनस्पती तयार केल्या जातात. ठीक आहे. किंवा वेगवेगळे आता तुम्हाला हे माहिती आहे नर्सरीमध्ये काय काय केलं जातं? कोण सांगते नर्सरीमध्ये काय होतं?
आपण नर्सरीमध्ये काय करत असतो तर वेगवेगळे जे वनस्पती आहेत किंवा जे काही रोप तयार केलं जातं, छोटं रोप तयार केलं जातं, मग ते विकलं जातं. असं म्हणजे नर्सरीमध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळे प्लांट्स तयार करत असतो. देन दॅट इज द कन्झर्व ऑफ द सिलेक्टेड प्लांट्स अँड ॲनिमल इन सिलेक्टेड एरिया आउटसाइड दिअर नॅचरल हॅबिटेट नोन ॲज अ एक्स कन्झर्वेशन. जे काही नॅचरल हॅबिटेट आहे तर त्याच्या बाहेर किंवा म्हणजे जसं आपण नर्सरीमध्ये रोप तयार करत असतो तसंच बाहेर आपण शेतामध्ये काय इझिली येत असतोय किंवा इझिली तयार होत असतोय. पण आपण नर्सरीमध्ये काय करत असतो तर ते आपल्या आपल्या परीने आपण वेगवेगळे रोप तयार करत असतो. तसंच जे काही पार्क वगैरे असतील तर त्या ठिकाणी जे अॅनिमल्स आहेत तर त्यांना व्यवस्थित त्याच्या म्हणजे त्याला एक ठिकाण करून किंवा जागा करून आपण त्याच्यामध्ये त्याला ठेवत असतो. तर ह्याला काय म्हटलं जातं, एक्स सेतू कन्झर्वेशन. द स्ट्रॅटेजी फॉर द एक्स सेतू कन्झर्वेशन कोणत्या कोणत्या आहेत? आयडेंटिफिकेशन ऑफ द पीसेस टू द कन्झर्व, अडॉप्शन ऑफ द डिफरंट एक्स सेतू मेथड ऑफ कन्झर्वेशन. ह्या स्ट्रॅटेजी आहेत. लॉंग टर्म कॅपेटिव्ह ब्रीडिंग अँड द propagation for the species which has lost to habitat permanently. शॉर्ट टर्म प्रोपेगेशन असेल किंवा ॲनिमल ट्रान्सलोकेशन असेल, ॲनिमल रेइन्ट्रोडक्शन असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन द सर्व्हिस ऑफ द इंट्रॅक्टेड पीसेस. जे काही आपल्याला एक्स सेतू कन्झर्वेशन मध्ये स्ट्रॅटर्जी काय आहेत, जे काही आपल्याला प्राणी किंवा वेगवेगळे डिफरंट प्लांट्स असतील तर ते त्याच्या आपण काय करत असतो, त्याच्या लॅबोरेटरीज असतील किंवा वेगवेगळ्या नर्सरीज मध्ये प्लांट तयार करत असतो. तसंच जे काही प्राणी असतील तर त्यांना काय करत असतो, त्याच्या म्हणजे त्याची एक पर्टिक्युलर ठिकाण ठरवून त्याच्यामध्ये आपण त्याला ठेवत असतो. रिट्रान्सलोकेशन ॲनिमल म्हणजे काय तर जे ॲनिमल फॉरेस्ट मध्ये किंवा आपल्याला जंगलामध्ये बघायला मिळतात त्या ॲनिमल आपण काय करत असतो तर त्याचं व्यवस्थित म्हणजे नॅशनल पार्क मध्ये आपण काय बघतो की जे वेगवेगळे बरेच टाईपचे ॲनिमल आहेत तर त्या पर्टिक्युलर ठिकाणी त्याला जागा करून त्याच्यामध्ये ठेवलं जातं. ह्या स्ट्रॅटर्जी आहेत एक सेतू कन्झर्वेशनच्या. आणि लेगिलायझेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट इन इंडिया. तर जे काही नियम काढलेले आहेत की बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन होण्यासाठी तर इंडिया फॉरेस्ट ऍक्ट 1927 मध्ये आहे. वाईल्ड लाईफ ऍक्ट 1972 मध्ये आहे आलेला आहे. फॉरेस्ट कन्झर्वेशनच्या रिलेटेड आहे ऍक्ट 1980 मध्ये आलेला आहे. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट कधी आलेला आहे तर 1986 मध्ये. द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट कधी आलेला आहे तर 2002 मध्ये. द बायोलॉजिकल डायव्हर्सिटी रूल कधी आलेला आहे 2004 मध्ये. तर हे वेगवेगळ्या ऍक्ट्स आहेत आपल्या इंडियामध्ये आलेले. द शेड्यूल ट्रिबल अँड द अदर फॉरेस्ट डेव्हलप ऍक्ट कधी आलेला आहे तर 2006 मध्ये. ठीक आहे. तर हे वेगवेगळे ऍक्ट आहेत बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या इंडियामधले. लक्षात येते का? समजलं का सगळ्यांना? येस, समजलं का सगळ्यांना? येस मॅम. बॉईज, रोल नंबर 1 प्रेझेंट मॅम. समजलं का विचारते, प्रेझेंटी नाही घेत मी. हा येस मॅम समजलं. आता ते खाली खाली गेलतो मॅम. कोणाला काही डाऊट आहे? येस नो पटपट बोला. डाऊट आहे कोणाला? ठीक आहे. तुमचा 3rd चॅप्टर इथे संपलेला आहे. 3rd चॅप्टर. आज टेस्ट आहे तुमची. ठीक आहे. आहे का लक्षात तुमच्या टेस्ट आहे ते आज?